सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करून सर्व वाडी पाड्यांवर नळ पाणी पुरवठा योजना सुरू करून निकृष्ट दर्जाच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत आज नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. एल्गार कष्टकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद त्याचबरोबर शेकडो महिला हंडा मोर्चा घेऊन आज नाशिक या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर दाखल झाल्या. यावेळी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं, तसेच त्यांना मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी प्रशासनाविरोधात महिलांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भगवान भाई आगे बढ़ो, भगवान आगे बढ़ो. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करावी. अनेक आदिवासी पाडे या योजनेतून वगळण्यात आलेले आहे, ते पाडे यात समाविष्ट करण्यात यावे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अपूर्ण जलजीवन मिशन योजनेच्या कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत. वैतरणा धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा आदी मागण्या यावेळी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत. एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आज जागतिक महिला दिन आपण देशभरात जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. आम्ही आजही महिला कशा पद्धतीने किंवा आज ग्रामीण भागातल्या आदिवासी महिला कशा पद्धतीने आपल्या हंडाभर पाण्यासाठी त्यांचा जीव व्याकुळ करतात आणि हंडाभर पाण्यासाठी ते जीवाचं रान करतात. सरकारच्या विरोधामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यालयावरती हंडा मोर्चा काढलेला आहे. आणि या हंडा मोर्चाने आम्ही सरकारला सांगणार आहोत की लाडक्या बहिणीला तुम्ही एकीकडे 1500 रुपये देता आणि त्यांना सांगता की आम्ही खूप काही केलं, मात्र आज त्या लाडक्या बहिणी हंडावर पाण्यासाठी जीवाचं रान करतात, रात्र जागवतात झऱ्यावरती. आणि सरकारचा निषेध करण्यासाठी, शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आम्ही या हंडा मोर्चाचं आयोजन केलं. दरम्यान यावेळी संतोष ठोंबरे, भीमा गुंबाडे, वसंत इरते, तानाजी कुंदे, गणपत गावंडे, सुरेखा मध्ये, मंगल खडके याचबरोबर संघटनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला या आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.